परिषद निवडणुकांसाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी आता 15 दिवसांची ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा हा एक महत्त्वाचा दिलासा म्हणू शकतो। 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचं कळतंय। राज्य निवडणूक आयोगाला हा एक मोठा दिलासा आहे। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 15 दिवसांची मुदतवाढ ही देण्यात आली आहे। या संदर्भात प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रमोद, आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती आणि अखेर आता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। काय अपडेट मिळत आहेत? वर्षा, खरं तर सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करा। पण काल राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने एक अर्ज दाखल केला होता आणि त्यांनी म्हटलेलं होतं की ज्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% पुढे वाढवली गेलेली नाहीये, त्या निवडणुकीसाठी आम्हाला 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी केली गेलेली होती आणि ती मागणी आता सुप्रीम कोर्टानं मान्य केलेली आहे। कोर्टानं 5 दिवस त्यांना एक्स्ट्रा दिले आहेत। म्हणजे कोर्टानं असं म्हटलेलं आहे की 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत ज्या 50% आरक्षणाची मर्यादा जिल्हा परिषदांमधील ओलांडली गेलेली नाहीये, त्या निवडणुका तुम्ही पूर्ण करा। त्यामुळे कोर्टाकडनं राज्य निवडणूक आयोगाला मिळालेला हा खूप मोठा दिलासा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। त्यामुळे जे बोललं जात होतं वर्षा की महानगरपालिकेच्या निवडणुका संपायच्या अगोदरच राज्य निवडणूक आयोगाकडनं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर होऊ शकते, त्यासाठी आता काही प्रमाणामध्ये राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाकडनं दिलासा मिळालेला आहे असं आपल्याला निश्चित पद्धतीने म्हणता येणार आहे। पण हे सांगितलं पाहिजे वर्षा की ही जी कोर्टाकडनं हा जो दिलासा दिला गेलेला आहे तो दिलासा फक्त 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती बाबतीत आहे। म्हणजे ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे ओलांडली गेलेली नाहीये त्या ठिकाणाबाबत हा दिलासा दिलेला आहे। त्यामुळे राज्य निवडणूक आयोग राज्यातील सगळ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका लावतं की फक्त आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेला 12 जिल्हा परिषदांमध्ये ही निवडणूक लावतं, ते बघणं महत्त्वाचं आहे। याकडे आपलं लक्ष असणारच आहे। प्रमोद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।